हॅलो फ्रेंड्स, एक नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी ब्लॉग स्टार्ट केले. आज बुधवार आहे, तर विचार केला चला ब्लॉग पण करते आणि तुमच्यावर शेअर पण करते. मला जायचं आहे आज लग्नाला. तर लग्नाला कुठे जायचं आहे? इथे जवळच आहे, शाळेलाच जायचं आहे लग्नाला. आणि त्यांचं रिसेप्शन आहे त्याच्यासाठी, आणि आमंत्रणाला जावंच लागतं ना. पण मुलं आहेत घरी, मुलं होतं कामी नाही आहेत, तू जा. तर मग आता त्यांच्यासाठी मला स्वयंपाक करावाच लागणार. आणि मुलगी नव्हती राहणार, ती क्लासला जाणार होती, म्हणून मुलगा झालेला रेडी माझ्याबरोबर येण्यासाठी. मी येतो, मी बोलली चल, एकट्यासाठी कुठे टाईमपास करत बसते असं. तर तो बोललं हो. आता ती आहे घरी, ती नाही गेली क्लासला. तर बोलतो मी नाही. झोपल्यात दोघं पण, सगळेच झोपल्यात आमच्या घरातले, फक्त मी सुटलेली आहे. बरं झालं, दारावर मच्छी आलेली, तीच मच्छी घेतली मस्त. बोंबील घेतले आणि काळे मासे घेतलेले आहेत, ते तुम्हाला दाखवेलच झाल्यावर. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करते, जेवढं होईल तेवढं तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आजचा ब्लॉग कसा आहे नक्की मला कमेंट्स करून सांगा. आता फ्रेंड्स, आता जे काही आहे ते आपण ब्लॉग स्टार्ट करूया, आणि जेवढं होईल तेवढं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा फ्रेंड्स. तर चला डायरेक्ट आता भेटूया डायरेक्ट व्हिडिओमध्ये. पहिला घालते फ्रेंड्स झाडांना पाणी. एक दिवस नाही घातलं जाऊ, असे सुकल्याच झाडं. तिथे मी ग्रेव्ही बनवले बोंबीलची, बघू शकता. तर आता ग्रेव्ही ना म्हणजे रस्सा चांगला उकळून घ्यायचा पहिला. आणि ते बोंबील सगळे स्वच्छ धुवून घेतलेत आणि हे काळे मासे. तर आता हे बोंबील याच्यामध्ये सोडेन तेव्हा तुम्हाला दाखवेन. आणि काळे मासे मॅरिनेशनसाठी मी ते हळद, मीठ, आपला घरगुती मसाला हे सगळं घेतलेलं आहे. आणि थोडासा वाटण, अद्रक लसणाची पेस्ट, आणि हा आगळ, थोडासा आगळ. हा मम्मी गेलेले आता ना कोकणला, तेव्हा घेऊन आलेले. म्हणजे आम्हीच इंस्टाग्रामवर बघून उत्साह सगळ्यांना, आगळ घेऊन ये, आगळ घेऊन ये. तर मग सगळ्यांना आगळ आणले मम्मीने. आता तो पण थोडासा घालते याच्यात. आणि हा सगळा मसाला मिक्स करून घेते आणि ही मच्छी याच्यामध्ये मॅरिनेट करून ठेवते. मच्छीला बघा मस्त मसाला झालेला आहे कोट करून. आणि आता एक एक करून मी बोंबील सोडते. गॅसची फ्लेम बारीक ठेवले. बोंबील कसे पटकन शिजून जातात, पटापट एकदम. आता पटापट टाकते, एकच उकळी येऊन देते. आणि ग्रेव्ही केलेली आहे बघू शकता. पास केली गॅस. बोंबील झाले आपले रेडी. तर गॅस करते बंद. बोंबील इकडे रेडी झालेले आहेत तेव्हा. आणि आता इथे तवा ठेवले मी मच्छी फ्राय करायला. तर तेल झाले गरम. तर आता एक एक फिश मच्छी घेते फ्राय करते. तेल जास्त असताना काफी मोठी मोठी मच्छी टाकायची, हे पटकन जाळलं मोठ्या टाकायचं. 2 minutes later. तर हाय फ्रेंड्स, आपली सिंपल अशी तयारी केलेली आहे, रेडी वगैरे झाली. आणि आता निघणार आहे जाण्यासाठी. तिकडे पोचल्यावर तुम्हाला मी दाखवते. थोडासा का नाही, थोडासा दाखवेनच ऑब्व्हियसली. तर चला जेवण काय काय केले ते दाखवते. पहिला करते AC बंद, कारण एवढी गरमी होते ना, तो रिमोट पण नाही भेटत कुठे. तर बघू शकता, हे बघा मस्त मच्छी फ्राय केलेली आहे मुलांसाठी. ते बोंबील ग्रेव्ही आणि ते भात आहे, हे सगळं गरम आहे आता. तर असं जेवण झालेलं आहे. आणि मी इकडे तयार झालेले आहे. तर चला आता निघते डायरेक्ट हॉलवर. आलो लग्नाला, पहिल्या जेवणात बसून इकडे हे बघा. आणि इकडे जेवण वाढायला घेतलं सगळ्यांना. तर फ्रेंड्स, आम्ही जेवण वगैरे करून वर आलो आणि रिसेप्शन चालू होतं. तर बघू शकता इथे केक वगैरे कट केलेला आहे नवरा नवरीने. आणि आता यांचा केक चालू आहे भरवण्याचा. तर असं थोडंसं शूट केलेलं आहे मी, जेवढं जमलं तेवढं शूट केलेलं आहे, बघू शकता तुम्ही.
आणि आम्ही इकडे पाठी बसतो, कारण आमची सगळी फॅमिली पाठी बसलेली आणि आम्ही पण तिथेच बसलेली. तर हा असा ब्लॉग होता आजचा आणि तो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर भरपूर लोक अजून खालीच होती. आम्ही जेवण केलं आणि आम्ही वर आलेलो आहोत आणि अर्धे नवरीची होते. जास्त काही लोकं नव्हती, फक्त आपली घरातली जवळजवळचीच लोकं होती. त्याच्यामुळे तुम्हाला पब्लिक थोडी कमी दिसत असेल आणि हॉल पण छोटे छोटे बघू शकतो. मस्त होता, क्यूटचा हॉल होता, मला आवडला. छोटेसे फंक्शन वगैरे करण्यासाठी ठीक आहे. तर चला फ्रेंड्स, इथे भेटते तुम्हाला नंतर. तर फ्रेंड्स, लग्नावरून आली घरी आणि आल्या मस्त फ्रेश वगैरे झाली पटापट आणि आता जायचं थोडंसं बाजारात. तर बाजारात जायच्या अगोदर मी काय करते बघा. तर इथे घेतले मी मसाला बनवायला ना, त्याच्यासाठी आता या मिरच्या मस्त सुकल्या आहेत. या बघा, चांगल्या सुकल्या आहेत, खरखरीत एकदम आवाज येत असेल. तर आता या घेते भरून. मसाला ऑलरेडी आहे घरात, पण तो तसा पावसाळ्यात मिरच्या सुकत नाही, परत मग थंडी पडेल. मग कसं सप्टेंबर म्हणजे ऑक्टोबरपर्यंत, नवरात्रीपर्यंत तरी मसाला पुरला पाहिजे ना, त्याच्यासाठी मसाला बनवायचा आहे एक्स्ट्रा. हा आता बनवून ठेवेन. आणि आता पहिला नव्हतं माहिती, तर माहिती आहे आता. इथे डंकण आहे बाजूला, तर गेल्या वर्षी मग तिथेच बनवलेला. तो पावसाळ्यातच बनवला, कारण गेल्या वर्षी भरपूर पाऊस होता. यावर्षी जरा काय अजून पाऊस पडला नाही आमच्याकडे, तर अजून नाही पडला. फक्त त्या दिवशी पडला, पण कल्याणमध्ये कधी रात्री पडला, 2:45 का 2:30 वाजता, ते काय कोणाला माहीतच नाही. आणि तो पण रिमझिम पडला थोडासा, आणि तोपर्यंत अजूनपर्यंत इकडे काय पाऊस नाही. फक्त वारा, वादळ, धूळ ते खूप आलेला. ते मी व्हिडिओ पण टाकलेली मी. तर आता हा मसाला घेते पॅक करून. आणि उन्हामध्ये कसं बाहेर ठेवला ना धूळ वगैरे बसते, तर याच्यामुळे मी असं नॅपकिन वगैरे घेतलं आहे. तर नॅपकिनने आता मिरच्या घेते पुसून, थोड्या थोड्या अशा केल्या मी, तुम्हाला दाखवते. आणि मग त्या मिरच्या भरते. तर अशी ना वरून धूळ दिसत होती. आता बाहेर ठेवल्यावर धूळ असणारच ना, काय करणार. आता सगळा पॅक करून घेते. असा आमचा घरगुती मसाला असतो गाववाल्यांचा. मसाला भरून घेतला सगळा पिशवीत, हा बघा गोणीमध्ये. तर हा कुटून झाला ना, म्हणजे वाटून. तर हा 3-3.5 किलो होणार आहे, कारण तिथे मोजला तर 3 600 दाखवत होता. आणि इथे आहे हा गरम मसाला पूर्ण, हा अख्खा मसाला पूर्ण. त्याच्यामध्ये बी मसाल्याचा, धने आणि सगळ्या प्रकारचे गरम मसाले. आणि मी अजून एक्स्ट्रा गरम मसाला घेतला आहे, हा बघा, हा एवढा. म्हणजे कसं जरा फ्लेवर चांगला येतो, अजून जास्त एक्स्ट्रा गरम मसाला. नाही तर मिरचीबरोबर एवढा मसाला भेटलेला आहे. आणि ही हळद आहे. आता हे सगळं वाटायला द्यायचं आहे, म्हणजे कुटायला डंकणमध्ये. मसाला भरता फ्रेंड्स गरम बघा पूर्ण मी घामाघूम झाली. तरी फॅन चालू केला आणि आता हात पायला स्वच्छ क्लीन धुवून घेते. तर चला फ्रेंड्स, भेटते आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मसाला वगैरे झाल्यावर तुम्हाला दाखवेनच मी, आणि अजून काय काय करायचं आहे तेही दाखवेन. तर चला बाय सगळ्यांना, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि जे कोणी आले असतील आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, तर आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका फ्रेंड्स. बाय सगळ्यांना.